नमस्कार. व्याख्यान केसरी श्री विजयदादाजी आवटी लिखित एक सुंदर बोध कथा कीर्तनाचा फायदा. कनक गावामध्ये एकदा रावसाहेब कीर्तनकार यांचं कीर्तन सुरू होतं. अत्यंत मधुर आवाजामध्ये अनेक चांगल्या गोष्टींचा प्रचार प्रसार ते कीर्तनातून करायचे. अख्खा गाव कीर्तनासाठी धावतच यायचा आणि मंत्रमुग्ध भक्तिमय वातावरणात दंग होऊन जायचा. आजही ते कीर्तन सुरू होतं. ते नेहमी म्हणत, कीर्तन शब्दाचा उलट अर्थ करा. अहो नर्तकी, प्रत्येकाने ठरवा कुठं जायचंय आपण ते, असं म्हणत कीर्तन रंगात आलेलं होतं. एवढ्यात गावातला मुंगळ्या खोत व्यसन करून तिथे पोहोचला. तो आलेला पाहतात सगळे श्रोते मान वेळावून पाहू लागले आणि हसू लागले. तसे कीर्तनकार समय सूचकता होती. ते म्हणाले, आलात या. अहो एवढं चांगलं स्वागत झालं म्हटल्यानंतर मुंगळ्या खोत तिथे आला आणि पुढे पुढे जाऊन बसला. तो बसलेला पाहतात सगळेजण परत त्याच्याकडे पाहू लागले. तसे कीर्तनकार म्हणाले, बसलात, बसा. परत कीर्तन सुरू झालं. 2 मिनिटं गेली. समोर बसलेल्या बायकोकडं त्यांनी किल्ली मागितली. किल्ली घेऊन मुंगळ्या खोत परत उठला आणि जायला निघाला. तसे कीर्तनकार म्हणाले, चाललात, चला उद्या परत या. आता ही 3 वाक्य मनाशी म्हणत पुटपुटत मुंगळ्या खोत घरी पोहोचला. दरवाजा उघडून बाहेर सोप्यावरती झोपला. रात्री कीर्तन झाल्यानंतर सगळा परिवार आला आणि आत माजगरा जाऊन झोपला. योगायोग असा की त्याच रात्री चोर त्या घरी आले. ते आलेले त्याला थोडं काही कळलं. तसा तो म्हणाला, आलात या. इतकं चांगलं स्वागत आतापर्यंत कधीच झालं नव्हतं चोरांचं. ते घाबरून खाली बसले. तसा तो म्हणाला, बसलात, बसा. बापरे, ह्याला सगळं दिसतंय कळतंय वाटतंय की, चला चला निघून जाऊया, असं म्हणत ते निघाले. तसा तो म्हणाला, चाललात, चला परत उद्या या. कशाला या, उद्या पोलीस पकडतील, असं म्हणून त्यांनी धूम ठोकली. अहो सकाळी घरात हे सगळ्या गोष्टी कळतात सगळेजण हसायला लागले. हा मात्र विचार करायला लागला, काही 5च मिनिटं कीर्तनाला गेलो तर एवढा सगळा चांगला फायदा झाला. आजपासून मी रोज कीर्तनाला जाईल. आणि झालंही तसंच. रोज कीर्तनाला तो जाऊ लागला आणि त्याची व्यसनं सगळी संपली की हो. म्हणतात ना, व्यसनाधीन आयुष्य हे नरक समान असतं आणि व्यसनमुक्त जीवन हेच खरं आनंदी जीवन असतं. बरोबर ना? धन्यवाद.